नमस्कार, सर्वांचं खूप मनापासून स्वागत. आज आपण कुठल्याही प्रकारचं वाटण न करता अगदी झटपट पद्धतीमध्ये मस्त अशी चमचमीत आणि झणझणीत शिंगोळ्याची आमटी बनवली आणि तुम्ही आमटी बघू शकता, खूप मस्त झाली आहे. कांदा टोमॅटो न वापरता, वाटण न करता अगदी झटपट ही भाजी बनवून तयार होते. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला, ही रेसिपी आवडली तर प्लीज एक लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. तर इथं सुरुवातीला आपल्याला एक छोटंसं वाटण बनवून घ्यायचं आहे. किसलेलं सुकं खोबरं घेतलं आहे मी इथं आणि 10 ते 12 लसूण पाकळ्या घ्यायच्या. 5 ते 6 हिरवी मिरची घ्यायची आपल्याला आणि याच्यामध्ये ना अर्धा चमचा मीठ टाकून घ्यायचं. इथं मी मोठ्या मीठचा वापर केला आहे, मोठ्या मिठाचा. आणि हे आपल्याला मिक्सरवरती वाटून घ्यायचं आहे. तर इथं बघू शकता मस्त अशी पेस्ट बनवून तयार झाली, आपली वाटण तयार झालं आहे. आता एका भांड्यामध्ये आपल्याला 1 वाटी बेसन पीठ घ्यायचं आहे. त्यामध्येच आपल्याला पाव चमचा हळद टाकून घ्यायची आहे. अर्धा चमचा लाल तिखट टाकून घ्यायचं. बेसन आहे त्यामुळे आपल्याला याच्यामध्ये पाव चमचा हिंग टाकून घ्यायचं आहे. अर्धा चमचा धनेपूड टाकून घ्यायची आहे. आणि जे आपण वाटण बनवून घेतलं होतं खोबरं आणि हिरवी मिरचीचं, ते 1 चमचा टाकून घ्यायचं. 2 चमचे तेल टाकून घ्यायचं. चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे आपल्याला, आपण वाटणामध्ये सुद्धा मीठ वापरले. आता हे सगळं व्यवस्थित असं हाताने सुरुवातीला मिक्स करून घ्यायचं. मिक्स झालं की त्यामध्ये अगदी थोडं थोडं पाणी टाकत आपल्याला गोळा मळून घ्यायचा आहे. खूप कमी पाणी लागतं, त्यामुळे अगदी थोडं थोडं पाणी टाकायचं आहे आपल्याला, एकदम जास्त पाण्याचा वापर करू नका. तर इथं आपला घट्टसर गोळा मळून तयार झाला आहे. त्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आपल्याला आणि व्यवस्थित मळून घ्यायचं, म्हणजे हाताला चिकटत नाही. तर इथं मळून झालं बघा आपला गोळा. आता याच्यातील थोडा थोडा भाग काढून घ्यायचा आहे आपल्याला आणि अशा प्रकारे शिंगोळ्या बनवून घ्यायच्या आहेत. अगदी पातळसर बनवून घ्यायच्या, म्हणजे शिजायला वेळ लागत नाही, पटकन शिजून तयार होतात. तुम्ही कुठल्याही आकारामध्ये शिंगोळ्या बनवू शकता, गोलसुद्धा आकार देऊ शकता किंवा असेच जर छोटे छोटे तुकडे करून बनवले ना तरीसुद्धा चालतात. तर मी अशा प्रकारे शिंगोळ्या बनवून घेतलेत. तर इथं आपल्या सगळ्या शिंगोळ्या बघा बनवून तयार झालेत. अगदी पटकन होतात आणि ही भाजी ना मंडळी 4 माणसाला व्यवस्थित पुरते. तर इथं कढईत मी थोडंसं तेल टाकून घेतलंय. 2 चमचे तेल टाकून घ्यायचं आपल्याला. या भाजीला थोडंसं जास्त तेल लागतं. तेल छान गरम झालं की अर्धा चमचा आपल्याला मोहरी टाकून घ्यायची आहे. मोहरी व्यवस्थित तडतडली की अर्धा चमचा आपल्याला जिरं टाकून घ्यायचं आहे. अगदी पाव चमचा हिंग टाकून घ्यायचं आणि आपण जे वाटण बनवून घेतलं होतं ना खोबरं, हिरवी मिरची आणि लसूणचं, ते टाकून घ्यायचं. व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. वाटण अगदी मिनिटभर छान असं तेलामध्ये परतून घ्यायचं. लसूण आपला कच्चा असल्यामुळे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आपल्याला. त्यामध्येच 5 ते 6 कढीपत्त्याची पानं टाकून घ्यायचे. तिचं छान कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे. छान असं मिक्स करून घ्यायचं. आता याच्यामध्ये आपल्याला मसाले टाकून घ्यायचे बघा. इथं मी अगदी पाव चमचा हळद टाकून घेतली, अर्धा चमचा लाल तिखट टाकून घेतलं, अर्धा चमचा इथं मी काळा मसाला टाकून घेतलाय साठवणीचा. तुमच्या आवडीनुसार तुम्ही तिखट कमी जास्त करू शकता. अर्धा चमचा धनेपूड टाकून घ्यायचे. आता हे सगळं छान असं मिक्स करून घ्यायचं. काळा मसाला साठवणीचा नसेल तर त्याऐवजी तुम्ही गरम मसाला वापरू शकता. व्यवस्थित असं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे सगळं आपल्याला. मसाले सुद्धा आपल्याला 30 सेकंद मस्त असे परतून घ्यायचे आहेत, अर्धा मिनिट. जास्त पण करपवायचे नाहीत आपल्याला, अगदी थोडेसे परतून घ्यायचे आहेत. यामुळे ना तर्री छान येते भाजीला, अशा प्रकारे मसाले परतून घेतल्यामुळं. आता यामध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे. पाणी मात्र आपल्याला जास्त प्रमाणामध्ये लागतं, त्यामुळे पाणी व्यवस्थित भरपूर टाकून घ्यायचं आहे.
याच्यामध्ये आपल्याला शिंगोळ्या शिजवून घ्यायच्या असतात, त्यामुळे पाणी भरपूर वापरायचं. तुम्ही 1 कप बेसनाच्या शिंगोळ्या करत असाल ना, तर 3 ते 3.5 कप पाणी लागतं आपल्याला. तर इथं बघा मी पाणी टाकून घेतलंय. आता आपल्याला पाण्याला उकळी येऊ द्यायची आहे. गॅस आपल्याला मीडियम किंवा मोठा करायचा आहे आणि पाण्याला एक उकळी येऊ द्यायची आहे. छान असं सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता इथं बघा पाण्याला मस्त अशी आपल्या उकळी आली आहे. गॅस मीडियम किंवा मोठाच ठेवायचा आहे आपल्याला. त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि ज्या शिंगोळ्या आपण बनवून घेतल्या होत्या ना, त्या टाकून घ्यायच्या. आता हे ना आपल्याला मीडियम गॅसवरती एक 5 ते 6 मिनिटं भाजी छान अशी शिजवून घ्यायची आहे. शिंगोळ्या आपल्या व्यवस्थित अशा शिजल्या पाहिजेत. आणि ज्यावेळेस शिंगोळ्या शिजून तयार होतात ना, त्यावेळेस आपली भाजीसुद्धा मस्त दाटसर बनवून तयार होते. तर इथं बघू शकता एक 7 ते 8 मिनिटं मी भाजी शिजवून घेतली आहे. मस्त अशी आपली दाटसर भाजी बनवून तयार झाली आहे. शिंगोळ्यासुद्धा आपल्या व्यवस्थित शिजून तयार झाल्यात. तरीसुद्धा आपल्या भाजीला खूप मस्त आले आहे. तुम्हीसुद्धा ही भाजी अगदी नक्की ट्राय करून बघा. अगदी झटपटसुद्धा होते आणि चवीला खूप भारी लागते. भाकरीसोबत तर ही भाजी खूप मस्त होते. तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला प्लीज एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका.